सोलापूर जिल्ह्यात अद्यापही पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असल्यामुळे अनेक ठिकाणी पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी टंचाई सदृश स्थिती आहे। मात्र उजनी धरणातील पाणी साठ्यात झपाट्याने वाढ होत असून उजनी धरणाची वाटचाल सध्या 100% दिशेने सुरू आहे। 22 जानेवारी 2024 रोजी उणे झालेले उजनी धरण 25 जुलैपर्यंत उणे पातळीतच होती। पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 90% आले। धरणातील एकूण पाणीसाठा आता 112.78 टीएमसी इतका झालाय। सोलापूर जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झाला नसून उजनी धरण परिसरात देखील कमीच पाऊस झालाय। पण पुणे जिल्ह्यातील पावसामुळे धरण आता 100%कडे वाटचाल करत असल्याची सद्यस्थिती आहे। सध्या जेवढा अपेक्षित साठा पाहिजे तेवढा आलेला आहे। सोलापूर जिल्ह्याला धरणाचा आधार असल्याने सोलापूर जिल्ह्यात केळी, डाळिंब, ऊस अशा पिकांची वाढ झाली आहे। सोलापूर जिल्ह्यातील 1,62,000 हेक्टर जमिनीला उजनीतून थेट पाणी मिळते। त्यामुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावण्यात उजनी धरणाचा फार मोठा वाटा आहे। आता धरणातून खाली पाणी सोडलं जाणार आहे। पुण्यातील मुसळधार पाऊस, धरणातील पाणीसाठा आणि पावसाळा अजून 2 महिने असल्याने तसा निर्णय घेण्यात आलाय। नदीतून सोडला जाणारा विसर्ग वाढवण्यापूर्वीच नदीकाठी असलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी घेऊन जाणं गरजेचं आहे। उजनी धरण अपडेट, आनंदाची बातमी। उजनी धरणाची 100कडे वाटचाल। दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी 6 वाजता एकूण पाणी पातळी 496.440 मीटर, एकूण पाणीसाठा 112.68 टीएमसी, उपयुक्त पाणीसाठा 49.2 टीएमसी, टक्केवारी 91.50%। धरणात येणारा विसर्ग दौंड विसर्ग 98,675 क्युसेक, बंड गार्डन क्युसेक। धरणातून जाणारा विसर्ग कालवा बंद, बोगदा बंद, वीज निर्मिती 1600 क्युसेक, भीमा नदी 20,000 क्युसेक।